हॅलो डिअर स्टुडंट्स. आपण लास्ट टाइम बघत होतो एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टीम. ह्या चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं होतं? लास्ट टॉपिक जो आपण बघितला होता त्यामध्ये आपण बघितलं व्हॉट इज मीन बाय बायोजिओकेमिकल सायकल्स. दुसरं आपण बघितलं होतं कार्बन सायकल. तर आता कार्बन सायकलच्या बाबतीत एक छोटीशी कन्सेप्ट राहून गेली होती जी आपण घ्यायला पाहिजे होती, मेन प्रोसेसेस इन्व्हॉल्ड इन द कार्बन सायकल. तर आपण काय सांगतोय, मेन प्रोसेस कोणकोणते इन्व्हॉल्व होत आहेत बघा. मेन प्रोसेसेस इन द कार्बन सायकल. आता कार्बन सायकल स्टडी केली आपण, आपल्याला माहित पण आहे काय होत त्याच्यात. पण याच्यात 2-3 मेन प्रोसेस येतात. कोणकोणत्या बघा बरं. आपण मागच्या वेळी म्हटलं होतं प्लांट काय करतात बरं, CO2 घेतील, कार्बन डायऑक्साईड घेतील, त्याच्यामध्ये कार्बन आला आपल्याकडे, प्लस प्लांटने जमिनीतून काय ऑब्झर्व केलेले, ॲब्झॉर्ब केलेलं आहे आपल्याकडे, वॉटर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. म्हणजेच आपण काय सांगणार, वॉटरचा मॉलिक्यूल घेतील, ते 12 वॉटरचे मॉलिक्यूल असतील. या दोघांना कंबाईन केलं तर आपल्याकडे काय मिळतं, 6 कार्बन आहेत म्हटल्यानंतर C6H12O6 प्लस, आता जर नोटीस केलं आपण तर ऑक्सिजनचा नंबर किती इथे, 6 × 2 दॅट इज 12. इथं आपल्याकडे आला 6च. मग उरलेला 6 कुठे आपल्याकडे, 6 वॉटरच्या फॉर्ममध्ये असेल प्लस 6 आपल्याकडे ऑक्सिजनच्या फॉर्ममध्ये असेल, गॅस. मग आपण काय म्हटलं, प्लांट्सने काय केलं, कार्बन डायऑक्साईड घेतला, वॉटर घेतलं. या दोघांमध्ये काय यूज केलं त्यांनी, एकतर पहिली गोष्ट सनलाईट यूज केला. नंतर काय म्हणतो आपण, प्लांट्सकडे कोण होतं आपल्याकडे, क्लोरोफिल होतं. क्लोरोफिल आणि सनलाईटचा यूज करून त्यांनी काय केलं, फोटोसिंथेसिस. आणि पहिला जो प्रॉडक्ट मिळवला तो कोण होता आपल्याकडे, ग्लुकोज, शुगर मिळवली त्यांनी, सोबत पाणी, आणि कोण बनला आपल्याकडे, ऑक्सिजन बनला. मग आता आपण काय सांगतो बघा बरं, दुसरीकडे सेम. आता एखाद्या ॲनिमलने जर ह्या प्लांटला खाल्लं तर ॲनिमलच्या बॉडीमध्ये कोण जाणार आहे, आपला ग्लुकोज. मग आपण असं लिहून घेतलं C6H12O6 हा कोण आहे आपल्याकडे, ग्लुकोज. हा ग्लुकोज एखाद्या ॲनिमलने खाल्ला, कंझ्युम केला तर काय होईल, त्या ॲनिमल श्वास घेतोय म्हटल्यानंतर त्याच्या बॉडीतून कोण येईल, ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि ग्लुकोज ज्यावेळी कंबाईन होतात त्याला ग्लायकॉलिसिस म्हणतो आपण. हा ग्लुकोज मॉलिक्यूल तुटेल आणि त्याच्यापासून काय मिळेल आपल्याला. हे सगळं कुठं घडणार आहे आपल्याकडे, आपल्या सेलचा एक ऑर्गनेल आहे, त्याला म्हणतो आपण मायटोकॉन्ड्रिया. त्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस म्हणतो, ते एनर्जी जनरेट करतं. मग मायटोकॉन्ड्रियामध्ये काय होईल, यांचं सगळ्यात पहिलं 6 CO2 मॉलिक्यूल बनतील, गॅसच्या फॉर्ममध्ये उडून जातील. नंतर काय राहतं आपल्याकडे, प्लस 6H2O प्लस एनर्जी, जी आपल्याला काम करायला एनर्जी पाहिजे. फूड खाल्ल्यानंतर एनर्जी मिळते आपल्याला, तर ती एनर्जी कुठून मिळते आपल्याला, आपण जे फूड खाल्लं त्याचं ब्रेकडाऊन होतं ऑक्सिजन सोबत, आणि म्हणून आपल्याला काय मिळते, एनर्जी. तर या 2 इम्पॉर्टंट प्रोसेसेस असतील आपल्याकडे कार्बन सायकलमध्ये येणाऱ्या. मग याच्यातून आपल्याला एक कन्क्लुजन काय मिळालं, कार्बन नेचरमध्ये खूप आहे, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण खूप जास्त आहे. ज्या ज्या ऑर्गॅनिझम रेस्पिरेशन करतायत त्या कार्बन डायऑक्साईडला काय करतात, एक्झेल करतात. मग हा एवढा सगळा कार्बन डायऑक्साईड जर आपल्याकडे वातावरणात झाला तर आपल्याला असं वाटलं पाहिजे की नाही, सर CO2चं प्रमाण तर खूप वाढेल, आणि मग एवढा CO2 कुठं जाणार आहे. तर त्याचं इक्विलिब्रियम किंवा त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी कोण आहेत आपल्याकडे, प्लांट्स आहेत. प्लांट्स तोच CO2 घेऊन काय करतील, फूड बनवतील, आणि बनवलेलं फूड प्लांट काय करतील, पुन्हा ॲनिमल्सकडे जाऊ देतील. ॲनिमल पुन्हा काय करेल, रेस्पिरेशन मधून प्लांटने दिलेलं ऑक्सिजन पण घेईल आणि फूड पण घेईल. या दोघांच्या मदतीने ॲनिमल काय करतात, एनर्जी प्रोड्यूस करतात आणि पुन्हा CO2 रिलीज करतात. अशा पद्धतीने ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा काय राहतो, एन्व्हायरमेंटमध्ये इक्विलिब्रियम राहतो. दोघंही काय राहतात, इक्वल राहतात. ठीक आहे. आता पुढे जाऊ आपण. पुढचा टॉपिक जो असेल आपल्याकडे तो असेल आपल्याकडे ऑक्सिजन सायकल. जशी आपण कार्बन सायकल बघितली तशी आपल्याकडे कोण असेल आता, ऑक्सिजन सायकल. मग आपला जो पुढचा टॉपिक असेल तो असेल आपली ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन सायकलला आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय. आपण असं म्हणू, द ऑक्सिजन सायकल. आता आपण असं सांगतो बघा, आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये मोस्टली आपण काय सांगतो, ऑक्सिजन आहे तो किती आहे म्हणतो आपण, इन आवर एन्व्हायरमेंट, इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये जर बघितलं आपण तर ॲटमॉस्फिअरमध्ये आपण असं म्हणतो, इन ॲटमॉस्फिअर ऑक्सिजन हॅज 21% कॉन्ट्रीब्युशन. ॲटमॉस्फिअरमध्ये आपण काय म्हणतो, 21% कोण आहे आपल्याकडे, ऑक्सिजन. मग आता हा ऑक्सिजन फक्त गॅसच्या फॉर्ममध्ये आहे का, बिलकुल नाही. आपण काय सांगतोय, इट इज प्रेझेंट
इन द फॉर्म ऑफ, हा ऑक्सिजन कोणकोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे आपल्याकडे, इन द फॉर्म ऑफ O2. O2 म्हणजे कोण आहे आपला डायॲटॉमिक ऑक्सिजन, दोन ॲटम एकत्र येऊन ऑक्सिजनचे त्याला म्हणतो डायॲटॉमिक ऑक्सिजन. H2O, वॉटरमध्ये सुद्धा बघा बरं आपल्याकडे ऑक्सिजन आला इथं. CO2, याच्यात पण कोण आला आपल्याकडे, कार्बन डायऑक्साईडमध्ये पण कोण आला आपल्याकडे, ऑक्सिजन. मग ऑक्सिजन एवढा सगळा आहे आपल्याकडे, तर ह्या ऑक्सिजनचं आपण काय म्हणतो, सर्क्युलेशन कसं चालत असेल त्याचा स्टडी करायचं, त्यालाच आपण काय म्हणू, द ऑक्सिजन सायकल. मग डेफिनेशन आपण कार्बन सायकलची केली होती तशीच याची पण करू शकतो की नाही. काय म्हणणार आपण, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन. डेफिनेशन लिहायची असली तर इथंच लिहू आपण, काय, सर्क्युलेशन, डेफिनेशन, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन. आता सर्क्युलेशन पण होतंय म्हणजेच काय, ऑक्सिजन एका सर्कलमध्ये येईल आपण म्हणू, जसं जिथून स्टार्ट झाला वाहायला तिथंच येईल पुन्हा. आणि रिसायकलिंग म्हणजे काय, पुन्हा पुन्हा यूज होईल. या प्रोसेसला आपण काय सांगतोय, विदिन द बायोस्फिअर, विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजनचं सर्क्युलेशन होईल, रिसायकलिंग होईल, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ऑक्सिजन सायकल. मग आता हा ऑक्सिजन कसा कसा सर्क्युलेट होईल बरं आपण बघू. सिंपलची सायकल असेल आपल्याकडे, बघा आपण सिंपल एक सायकल ड्रॉ जर केली तर आपल्याला सगळं कळून जातं. हे कळलं असेल आता. काय सांगते आपल्याला ऑक्सिजन सायकल, आपल्याला एका डायग्रामच्या फॉर्ममध्ये बघायचं. आणि पेपरला तुम्हाला मी सांगितलेलं आहे, खूप वेळा सांगण्यात येतं, डायग्राम काढत असताना ज्यावेळी एखादी सायकल डिस्कस करतो त्यावेळी कुत्रं, मांजर, गाय, घोडा हे नाही ड्रॉ करत बसायचं. तर आपल्याला काय गरजेचं असतं, लेबल्स गरजेचे आहेत, कुठे आणि काय होतं हे सांगणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग आपण असं म्हणू, काय बरं, सरळ सरळ, प्लांट्सने काय केलं होतं, आपण म्हटलं होतं CO2 ॲब्झॉर्ब केला आणि काय बनवलं, फूड मटेरियल. आपण असं म्हणू की नाही, सुरुवात इथून करू आपण. असं म्हणू आपण, प्लांटने जेव्हा फोटोसिंथेसिस केलं, प्लांट्स प्रोड्यूस ऑक्सिजन. फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये मागाशी बघितलं आपण, काय निघतं, ऑक्सिजन. प्लांट प्रोड्यूस ऑक्सिजन. हा ऑक्सिजन कोण वापरणार आहे बरं, ॲनिमल्स वापरतील. ऑक्सिजन इज युज्ड बाय ॲनिमल्स. कशासाठी, फॉर ब्रीदिंग. ॲनिमल श्वास घेण्यासाठी काय करतील, हाच ऑक्सिजन यूज करतील. ॲनिमल कडून आपण काय सांगतो, ॲनिमल काय करतील, ब्रेकडाऊन करतील या त्यांचे खाल्लेल्या फूड आयटमला. फूड आयटमचं ब्रेकडाऊन आपण मगाशी बघितलं होतं, काय बनतं, कार्बन डायऑक्साईड. मग आपण काय म्हणणार, ब्रेकडाऊन ऑफ फूड प्रोड्युसेस CO2. ॲनिमलच्या बॉडीमध्ये जेव्हा कधी या आपण म्हणतो ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा काय बनतो, CO2. आणि हा CO2 कोण वापरतं बरं आपल्याकडे, प्लांट्स यूज CO2 फॉर, कशासाठी वापरतात बरं, फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस करायला प्लांटने काय केलं, हाच CO2 वापरला. आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस नंतर प्लांटने परत काय मिळवलं बरं, ऑक्सिजन रिलीज केला. आणि ऑक्सिजन पुन्हा काय झाला, अशाच पद्धतीने दुसऱ्या पुढच्या ॲनिमलकडे जात राहिला. या सायकलला आपण काय म्हणतो, द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन एका सायक्लिक फ्लो मध्ये वाहत राहील, आपण त्याला काय म्हणतो, ऑक्सिजन सायकल. कळले असेल ऑक्सिजन सायकल. मग आता आपल्याकडे याच्यावरती रिलेटेड एक दोन छोटे छोटेसे टॉपिक आहेत बघा. ऑक्सिजन मोस्टली सगळ्याच ऑर्गॅनिझमला पाहिजे ब्रीथ करण्यासाठी. काही काही बॅक्टेरिया असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, ते पण ऑक्सिजन यूज करतात. मग आपण असं म्हणतो काय, द मायक्रो ऑर्गॅनिझम which require
सायकलचं झालं असलं काम तर आपण सायकलला इरेज करू शकतो. आता स्क्रीनशॉट घेणे इतकं टाइम तर भेटला असेल. आपण काय म्हणतोय, द मायक्रो ऑर्गॅनिझम विच रिक्वायर ऑक्सिजन, ज्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ब्रीथ करण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे. द मायक्रो ऑर्गॅनिझम विच रिक्वायर ऑक्सिजन फॉर सर्वायवल म्हणू किंवा ब्रीदिंग म्हणू आपण. आता मायक्रो ऑर्गॅनिझम ब्रीथ करतात असं म्हणणं तर चुकीचं आहे का नाही. आपण काय म्हणतो सरळ सरळ रेस्पिरेशन म्हणू आपण. फॉर रेस्पिरेशन दे आर कॉल्ड ॲज, ज्यांना ऑक्सिजन पाहिजे रेस्पिरेशन करण्यासाठी त्यांना काय म्हणतो आपण, दे आर कॉल्ड ॲज एरोबिक ऑर्गॅनिझम, एरोबिक मायक्रोब. त्यांना काय म्हणतो आपण, एरोबिक मायक्रोब्स. आणि इथेच आपण जर असं म्हटलं, द मायक्रो ऑर्गॅनिझम विच डू नॉट रिक्वायर, ज्यांना नाही पाहिजे ऑक्सिजन, जे बिना ऑक्सिजनचे पण काय करतात, सर्वाईव्ह करतात, त्यांना आपण काय म्हणतो, अनएरोबिक मायक्रोब्स. त्यांची डेफिनेशन नाही लिहिली मी, बट येस अज्युम करू, तुम्ही वरची बघून काय म्हणणार, विच रिक्वायरच्या जागी काय येईल, विच डू नॉट रिक्वायर. डू नॉट एक वर्ड ऍड केला तरी खालच्याची डेफिनेशन तयार होईल आपल्याकडे. मग त्यांना ऑक्सिजनची गरज नाहीये, ते कोण आहेत, अनएरोबिक. ज्यांना ऑक्सिजन पाहिजे ते कोण आहेत आपल्याकडे, एरोबिक. तर या पद्धतीने असेल आपल्याकडे ऑक्सिजन सायकल. आता आपला एक लास्ट टॉपिक राहतोय, तो असेल आपल्याकडे द नायट्रोजन सायकल. आपण याचा एकदा स्क्रीनशॉट घेऊ आणि मग आपण नायट्रोजन सायकल बघू, शेवटचा टॉपिक. ओके, आता शेवटच्या टॉपिक कडे येतोय आपण. काय आहे आपल्याकडे शेवटचा टॉपिक, द नायट्रोजन सायकल. नायट्रोजन सायकल मध्ये काय काय होतं ते बघू आपण आता. नायट्रोजन सायकलचा टॉपिक तसा थोडासा कॉम्प्लिकेटेड असेल, बट आपण ट्राय करू त्याला जेवढं सिंपल बनवता येईल तेवढं. बघा, त्याच्या आधी आपल्याला टेक्स्टबुक मध्ये एक दोन क्वेश्चन दिलेत, कॅन यू रिकॉल मध्ये. व्हॉट इज मीन बाय नायट्रोजन फिक्सेशन. कशाला म्हणायचं नायट्रोजन फिक्सेशन. ऍटमॉस्फिअर मध्ये खूप नायट्रोजन आहे, 78% ऑफ द ऍटमॉस्फिअर कशाचा बनलेला आहे, नायट्रोजनचा. मग एवढा 78% आपल्याकडे नायट्रोजन आहे, तरी आपण काय म्हणतोय, हा सगळा नायट्रोजन प्लांट्स त्यांच्यासाठी डायरेक्टली यूज नाही करू शकत. मग हा नायट्रोजन प्लांटला अवेलेबल व्हावा यूज करण्यासाठी, त्यासाठी त्या प्लांटला कोण मदत करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि या मायक्रो ऑर्गॅनिझम मार्फत जे काही नायट्रोजन प्लांटसाठी अवेलेबल करून दिला जातो, त्या नायट्रोजन अवेलेबल करण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. मग आपण असं म्हणणार काय, द नायट्रोजन सायकल बघायची आपल्याला. आपण काय सांगतोय, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन प्लांटसाठी अवेलेबल नसतो. मग याला डिफाईन करायचं ठरलं तर कसं करणार. आता मी डेफिनेशन ओरली सांगतोय, तुम्ही ऐकून पण लिहून घेऊ शकता. काय असते ते, त्याला आपण असं म्हणतो, द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इज मेड अवेलेबल फॉर द प्लांट्स बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझमचा उपयोग करून प्लांट्सला काय मिळतं, ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मिळतो. दिस प्रोसेस इज नायट्रोजन फिक्सेशन. आता हे झालं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. मग आपल्याला विचारलं याच्यामध्ये कोणकोणते बॅक्टेरियम इन्व्हॉल्व होतात. तुमचा दुसरा क्वेश्चन आहे बघा, विच मायक्रोब ब्रिंग अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. त्याचा आन्सर आपल्याकडे असलं पाहिजे. बघा कोणकोणते मायक्रोब असतात. पहिला आहे आपल्याकडे रायझोबियम, दुसरा असेल आपल्याकडे अझोटोबॅक्टर, एक्सेट्रा म्हणायचं. आता बघा याच्यामध्ये खूप आहेत, तुम्हाला पाहिजे असलं अजून नावं घ्या, चला जाऊ द्या, काय नाही होत. नॉस्टॉक, त्याच्यानंतर आपण काय सांगतो, ॲनाबिना, एक्सेट्रा. आता भरपूर राहतील. तर हे सगळे जे नावं लिहिले आपण, ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, नॉस्टॉक, ॲनाबिना, हे सगळे काय करतात, प्लांट्सला जो नायट्रोजन पाहिजे तो अवेलेबल करून देण्यामध्ये हेल्प करतात. तर या पद्धतीला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. आता आपण आपल्या नायट्रोजन सायकलकडे येऊ. बघा सिम्पली आपण काय सांगतोय, आपल्याकडे किती नायट्रोजन आपण म्हटलं ॲटमॉस्फिअरमध्ये, 78% ऑफ द ॲटमॉस्फिअर इज कंपोज्ड ऑफ नायट्रोजन. 78% आपल्याकडे नायट्रोजनच आहे. आणि एवढा सगळा नायट्रोजन असल्या कारणाने आपण काय सांगतो, हा जो नायट्रोजन असेल आपल्याकडे त्याला आपण काय म्हणू, ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन. नायट्रोजन सुद्धा कसा असतो, N2 लिहिला आपण, म्हणजेच काय, डायटॉमिक फॉर्म मध्ये असतो. मग हा ॲटमॉस्फिअरिक नायट्रोजन काय करेल बरं,
इट विल मिक्स विथ द क्लाउड सोबत, ढगांसोबत मिक्स होईल आणि त्याच्यातून काय होईल, रेन होईल. रेनफॉल जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा काय होईल बरं, रेनफॉल झाल्यावर हा नायट्रोजन पण रेनच्या ड्रॉपलेट्समध्ये मिक्स होऊन कुठे येईल, आपल्याकडे जमिनीकडे येईल. जमिनीकडे आला तर आपण काय सांगतो बरं, सरळ सरळ जमिनीत आला तर याला काय करतो आपण, म्हणतो इथं कोण असतील आपल्याकडे, प्लांट्स असतील किंवा आपण काय म्हणू सॉईल असेल. आता प्लांट्स नाही म्हणता येणार लगेच, सॉईल असेल. आणि सॉईलमध्ये कोण असतो आपण बघितलं, ही जेवढे नावं लिहिले होते आपण आता ते कोण आहेत, सॉईल बॅक्टेरिया. हे काय करतील, हा जो नायट्रोजन पाण्याच्या माध्यमातून सॉईलमध्ये पडलाय त्या नायट्रोजनला काय करतील, फिक्स करतील. त्याचा उपयोग कोण करतील, आपल्याकडे प्लांट्स. प्लांटवर कोण फीड होऊ शकतं, काऊ. आपण असं म्हणू, कोण म्हटलं होतं आपण त्यांना, चरणाऱ्या ॲनिमलला आपण काय म्हणतो, रुमिनंट्स, किंवा तुम्हाला कन्फ्युजिंग वाटत असलं आपण असं म्हणू हर्बीवोर्स. हर्बीवोर ज्यावेळी चरतील याच्यावर, हर्बीवोर काय करतील बरं, हर्बीवोर ज्यावेळी एक्सक्रीट करतील, हर्बीवोरच्या बॉडीतून कोण निघणार आहे आपल्याकडे, हर्बीवोर एक्सक्रीट करतील तेव्हा त्यांच्या बॉडीतून निघेल अमोनिया, NH4. त्यांच्या बॉडीतून जे वेस्ट निघतं त्याच्यात काय असतो, अमोनिया. या अमोनियाचं सॉईलमधले बॅक्टेरिया काय करतील, कन्व्हर्जन करतील. आणि कशात कन्व्हर्जन करतील, NO2. NO2 कोण आहे आपल्याकडे, सगळं सांगितलं जाईल आपल्याला. NO2 पासून काय मिळतं आपल्याला, हा आता हर्बीवोरच्या बॉडीतून निघणारा अमोनिया असेल, किंवा आपण काय म्हटलं, हा जो NO2 आहे आपल्याकडे, हा NO2 पुढे जाऊन कशात कन्वर्ट होतो, NO3 मध्ये. आणि त्याच्यापासून काय म्हणतो आपण, जेव्हा या NO3 ची गरज उरत नाही प्लांटला, प्लांट इझिली याला काय करू शकतात, NO3 ला इझिली कोण ऍब्झॉर्ब करतात, प्लांट्स. प्लांटला जो नायट्रोजन फिक्स करून पाहिजे होता तो कोणत्या फॉर्ममध्ये असतो, आपण म्हटलं NO3 च्या फॉर्ममध्ये. आणि एकदा का प्लांटची गरज भागली, हा नायट्रोजन पुन्हा काय होतो, कन्वर्ट होतो ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये. तर या पद्धतीने आपल्याकडे जी सायकल असेल ती कोण असेल आपली, द नायट्रोजन सायकल. ही असेल आपल्याकडे द नायट्रोजन सायकल. मग आता मला सांगा, याच्यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या प्रोसेस येऊन गेल्या. आपल्याला एवढं तर कळलं, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन जेव्हा रेनफॉल झाला त्यावेळी पाण्यासोबत मिक्स होऊन खाली सॉईलमध्ये गेला. सॉईलमध्ये गेल्यावर सॉईलमध्ये कोण होते आपल्याकडे, सॉईल बॅक्टेरिया. त्यांनी काय केलं, हा नायट्रोजन फिक्स केला. आपण इथं असं म्हणू शकतो की नाही, नायट्रोजन फिक्सेशन. फिक्स केला म्हणजेच काय, त्यांनी प्लांटसाठी अवेलेबल केला, प्लांटने त्याला यूज केलं. प्लांटला काय केलं, हर्बीवोर्सने खाल्लं. पण या हर्बीवोरच्या बाबतीत काय घडलं, हर्बीवोर ज्यावेळी एक्सक्रिशन करेल, हर्बीवोरने काय केलं, एक्सक्रिशन. त्यावेळी काय झालं, त्याच्या बॉडीतून जे वेस्ट मटेरियल निघालं ते कोणत्या फॉर्ममध्ये निघालं, अमोनियाच्या. आणि अमोनियाचं कन्व्हर्जन झालं NO2 मध्ये, NO2चं कन्व्हर्जन झालं NO3 मध्ये. त्याच्यापासून काय म्हणतो आपण, जेव्हा प्लांटला हा NO3 यूज करून झाला असेल, प्लांटने यूज केल्यानंतर उरलेला जो नायट्रोजन असेल त्याच्यापासून पुन्हा काय बनतं, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. आणि ही सायकल काय होते, कंटिन्यू होत राहते. तर या पद्धतीने आपल्याकडे होती नायट्रोजन सायकल. पण ही नायट्रोजन सायकल एवढ्या सिम्पलमध्ये उरकेल का, मग आपण काय सांगतोय, नायट्रोजन सायकलमध्ये काही प्रोसेसेस पण येतात. आपला टॉपिक काय चालू होता, इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल. मग याच्यामध्ये ही काय म्हणतो आपण, नायट्रोजनचं जे सर्क्युलेशनचं पॅटर्न बघितलं आपण, तो एकाएकी ते नाही होणार. त्यामध्ये आपण भरपूर वर्ड ऐकले होते, NO2, NO3, NH4. या सगळ्या वर्डचं मिनिंग समजून घेण्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायचंय, इम्पॉर्टंट प्रोसेसेस ऑफ नायट्रोजन सायकल. त्यामध्ये पहिली प्रोसेस येते आपल्याकडे नायट्रोजन फिक्सेशन. कशाला म्हणायचं फिक्सेशन, ज्यावेळी मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून प्लांटसाठी नायट्रोजन अवेलेबल होतो, कन्वर्ट होतो, त्याला काय म्हणतो आपण, फिक्सेशन. मग आपण असं लिहू याच्यामध्ये काय, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू नायट्राइट्स. तर नायट्राइट म्हणजे कोण आपले, NO2 मायनस, अँड नायट्रेट्स. कन्फ्युजन ठेवायचं नाही, नायट्रेट्स म्हणजे कोण, NO3 मायनस. नायट्रोजनचं कन्वर्जन, N2चं कन्वर्जन कशात झालं, आपण म्हटलं NO2 मायनस मध्ये. त्याच्यातून कोण बनला, NO3 मायनस. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, नायट्रोजन फिक्सेशन. बाय, आता हे कसं केलं जाऊ शकतं, बाय इंडस्ट्रियल. एक तर याला आपण काय करू शकतो, एखाद्या कंपनीमध्ये जे आपल्याकडे खतं वगैरे बनतायत, NPK लिहिलेले, ते खतं बनवण्यासाठी आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल स्केलवरती केलं जाईल. किंवा ऑर असं म्हणू, अँड मायक्रो ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व्ह झाले म्हणजे कोणती प्रोसेस असेल, बायोलॉजिकल प्रोसेसेस. त्याला काय म्हणायचं, नायट्रोजन फिक्सेशन. मग नायट्रोजन फिक्सेशनची डेफिनेशन काय होईल, कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इनटू नायट्राइट्स अँड नायट्रेट बाय
इंडस्ट्रियल ऑर बायोलॉजिकल प्रोसेसेस इज कॉल्ड ॲज नायट्रोजन फिक्सेशन. तर ही होती आपल्याकडे पहिली इम्पॉर्टंट जी काय आपण म्हणतो प्रोसेस होती ती. सेकंड प्रोसेस असेल आपल्याकडे अमोनिफिकेशन. सेकंड जी प्रोसेस असेल ती असेल अमोनिफिकेशन. कशाला म्हणायचं अमोनिफिकेशन? बघा आता सिंपल आहे. कशाला म्हणतो आपण सरळ सरळ? कन्वर्जन ऑफ नायट्रोजन इंटू अमोनिया. NH4 म्हणजे कोण? आपला अमोनिया. सॉरी, असं होईल आपल्याकडे कन्वर्जन ऑफ NH4 इंटू कन्वर्जन येणारच नाही आपल्याकडे, एक वर्ड येईल, याला आपण काय म्हणतो? कोणतीही डेड बॉडी असेल किंवा ॲनिमलचं वेस्ट असेल ते डिकम्पोज होतं तेव्हा काय होईल? रिलीज ऑफ अमोनिया इंटू रिलीज ऑफ अमोनिया बाय decomposition of dead bodies of animal and their waste. मग आता बघा बरं, कोणताही ॲनिमल ज्यावेळी डेड होईल त्याची डेड बॉडी अल्टिमेटली काय व्हायला लागते? डिकम्पोज व्हायला लागते, कुजायला लागते. पण त्याच्या डेड बॉडी जवळून चालल्यावर आपल्याला नाकाला हात लावायची वेळ येते. याचा अर्थ काय? त्याच्यातून जो स्मेल येत असतो ना, एवढा भयंकर, तो स्मेल कशाचा असतो? अमोनियाचा. मग आपण असं म्हणू शकतो की नाही, अमोनियाच्या फॉर्ममध्ये जेव्हा आपण काय म्हणतो नायट्रोजन रिलीज होईल बाय द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन, डेड बॉडीज डिकम्पोज होतो असं काय नाही. एखाद्या गाईचं शेण असेल त्याला आपण उकिरड्यावर टाकतो, ते पण हळूहळू काय होतं? डिकम्पोज होतं. त्या प्रोसेसमधून पण कोण रिलीज होतो? आपल्याकडे अमोनिया. रिलीज ऑफ अमोनियाला आपण काय म्हणतो? अमोनिफिकेशन. देन थर्ड प्रोसेस आहे आपल्याकडे, दॅट इज नायट्रिफिकेशन. आता नायट्रिफिकेशन कशाला म्हणायचं? बघा, सोप्या शब्दात आपण काय सांगतो याला सरळ सरळ? कन्वर्जन. आता हा जो अमोनिया रिलीज झाला याचं काहीतरी झालं पाहिजे ना पुढे जाऊन. आपण काय म्हणतो? कन्वर्जन ऑफ अमोनिया म्हणजेच कोण? आपला NH4 इंटू नायट्राइट्स अँड नायट्रेट्स इज कॉल्ड ॲज नायट्रिफिकेशन. डिकम्पोज होऊन अमोनिया बनणं अमोनिफिकेशन, अमोनियापासून नायट्राइट्स आणि नायट्रेट बनणं नायट्रिफिकेशन. आणि शेवटची एक प्रोसेस येते, आपण म्हटलं होतं की नाही, जो अमोनिया यूज होणार नाही त्याचं काय होतं? पुन्हा ॲटमॉस्फिअरमध्ये जाऊन किंवा जेवढे नायट्रेट प्लांटला पाहिजे तेवढे त्याने घेतले, उरलेलं नायट्रेटचं काय होईल? दे विल ऑल्सो गेट कन्वर्टेड इनटू ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. त्याला आपण काय म्हणतो? चौथी प्रोसेस येईल आपल्याकडे, तिला आपण म्हणतो डिनायट्रिफिकेशन. आता याचं नावच आहे बघा, नायट्रिफिकेशन. कशाला म्हटलं होतं आपण? नायट्राइट आणि नायट्रेट बनणं, पण त्यांच्यापासून डी शब्द आला. डी मीन्स अपोजिट. मग काय म्हणणार आपण? कन्वर्जन ऑफ, हे जे कंपाऊंड आहे नायट्रोजन वालेच आहे ना, एन इथे एन आहे. कन्वर्जन ऑफ नायट्रोजिनस कंपाऊंड्स इंटू, कशात कन्वर्ट होतील ते? परत ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन मध्ये, इंटू गॅसियस नायट्रोजन इज कॉल्ड ॲज डिनायट्रिफिकेशन. तर या पद्धतीने आपल्याकडे बघा नायट्रोजन सायकलमध्ये येणाऱ्या सगळ्या प्रोसेसेस पण डिस्कस करून झाल्या आपल्या. तुम्हाला बघा आता एक सिक्वेन्समध्ये याला लक्षात ठेवायचं असलं तर आपण कसं सांगणार? ॲटमॉस्फेरिक कोण होतं आपल्याकडे? नायट्रोजन N2 फॉर्ममध्ये. याच्यापासून कोण बनतं आपल्याकडे? NO2-. याला काय म्हणतो आपण? नायट्राइट. इथं नाव दिलेलं आहे त्यांचं नाही का, नायट्राइट. त्यांच्यापासून कोण बनतं आपल्याकडे? NO3-, नायट्रेट्स. आणि त्यांच्यापासून कोण बनतो आपल्याकडे? NH4. दॅट इज, समराइज करून जर ही सायकल सांगायची ठरली तर कसं सांगतो आपण? नायट्रोजन पासून बनतात नायट्राइट्स, नायट्राइट पासून बनतील नायट्रेट, नायट्रेट पासून बनेल अमोनिया. रिव्हर्स जर आलो आपण तर काय होईल? अमोनिया बनला होता आपल्याकडे ॲनिमल वेस्ट मधून, डेड बॉडीज मधून. त्या अमोनियाचं कन्वर्जन कशात होईल? नायट्रेटमध्ये. नायट्रेट पासून कोण बनतील? नायट्राइट. नायट्राइट पासून कोण बनेल? पुन्हा ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन, आणि तो रिलीज केला जाईल. तर अशा पद्धतीने आपला आजचा पूर्ण टॉपिक होता
आपला 7वा चॅप्टर पण संपतोय. आपण बघा सायन्स 1चे आपले 2 चॅप्टर झाले, सायन्स 2चे आपले 2 चॅप्टर झाले. पुढचा जो चॅप्टर असेल आपला तो आपण कोणाचा स्टार्ट करू, सायन्स 1चा. तुमचं काम काय असलं पाहिजे, खूप वेळा सांगून सुद्धा आपल्यावर किती नाही म्हटलं तर कंटाळा येत असला किंवा काही असलं, सगळं बाजूला सोडून फक्त एकदा काय करायचं आपल्याला, व्हिडिओच्या खाली लाईकचं एक बटन असेल, थम्सअप लाईक दाबा. सगळ्यात महत्त्वाचं काय, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, त्यांनाही ज्ञान मिळू द्या. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचा जो काही चॅप्टर सुरू होईल करंट इलेक्ट्रिसिटी, त्याच्या अपडेट्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळण्यासाठी. अभ्यासात पण सगळ्यात पुढे राहू आपण. ज्ञान मिळवतोय तर त्याचा उपयोग पण आपण काय केला पाहिजे, रोजची रोज बघून अभ्यास करून नोट्स बनवून त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. ठीक आहे. हे आपल्याकडे काय असेल वेगवेगळ्या प्रोसेसेस, याचा स्क्रीनशॉट घ्या. आणि आजचं लेक्चर आपण थांबू, लवकरच भेटू पुढच्या लेक्चर सोबत. ओके देन, कीप स्टडिंग.